म्हणून हे कोर मेडिटेशन किंवा ज्याला आपण गायडेड मेडिटेशन म्हणतो. की एरवी मेडिटेशन म्हणलं की असं होतं की मी माझं डोळे मिटून पडायचंय, काहीतरी ऐकायचंय. पण गायडेड मेडिटेशन म्हणजे कोणतरी गाईड करतं तुम्हाला की आता तुम्ही काय करा. मग त्याचे ट्रॅक्स पण असतात. आपण समजा युट्यूबवर बघितलं तरी खूप सारे गायडेड मेडिटेशनचे ट्रॅक्स आहेत. म्हणजे काय तर आपल्याला फॉलो करणं खूप सोपं असतं. डोळे मिटून शांत बसून काहीतरी एक विचार करा असं म्हणतात तर ते जमत नाही. पण जर मला कोणतरी सिस्टमॅटिकली तिथे घेऊन गेलं की आता डोळे मिटा, आता अमुक करा, तमुक करा, तर मग अशा वेळी तिथे जाणं जास्ती सोपं जातं. सो गायडेड विचार भरकटण्याचे चान्सेस थोडे कमी असतात. ते पण कमी असतात. आणि मी जर भरकटायला लागलो, माझं जर लक्ष इकडे तिकडे जायला लागलं तर कोणतरी शेजारी उभा असतो की त्याला गाईड करायला की असं नाही करायचं आपल्याला. सो गायडेड मेडिटेशन म्हणजे कोणीतरी तुम्हाला गाईड करतं आणि यू अचीव्ह द रिझल्ट दॅट यू वॉन्ट. सो कोर मेडिटेशन हे गायडेड मेडिटेशनचा एक भाग आहे. फक्त त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या पद्धती एकत्रित केलेल्या आहेत.